राम राम मंडळी, तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे दुसरा दिवस आणि आपण जात आहोत दुसऱ्या ठिकाणी फिरायला। तर आज मी कुठे फिरायला जाते हे पाहण्यासाठी ब्लॉगला नक्की पहा। हा आहे लातूरचा ट्युशन एरिया आणि आपण आलेलो आहोत ट्युशन एरियामधील अष्टविनायकाच्या मंदिरला। तर इथे तुम्हाला लातूरचे सगळे जास्तीत जास्त यंगस्टर पाहायला भेटतील। तर आपण पदयात्रा करत येत्या काही क्षणात पोहोचू आपल्या मंदिराला। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आणि हे मम्मी काय ग, त्याला काय म्हणतात? बँक ही पण एवढं मस्त बांधकाम आहे ना या बँकेचं। आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मूर्ती, काहीतरी लाल बँक काहीतरी म्हणतात बाबा याला, लातूर अर्बन हा इथं लिहिलंय ना, लातूर अर्बन। पण एका किल्ल्यास पेक्षा कमी नाही असं बांधकाम आणि हेवी। मला मम्मी एक एक डेस्टिनेशन सांगायले कुठं कुठं जायचं, एक एक जागा सांगायलीच ना, इकडं जायचं तिकडं जायचं, एक दिवस पंढरपूरला जायचं। ट्युशन एरियामध्ये खूप गर्दी असते। आपण मंदिरात आलोत आणि पावसाने आगमन केलेलं आहे। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत लातूर येथील अष्टविनायक मंदिराला। या मंदिराची स्थापना 1988 साली झाली होती। तर पाहूया आपण मंदिरामध्ये जाऊन काय काय आहे। मंडळी, आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या आतल्या परिसरामध्ये। तर आता मी तुम्हाला मंदिराचा पूर्ण परिसर दाखवते। जसं की मी सांगितल्यासारखं हे अष्टविनायकाचं मंदिर आहे म्हटल्यावर इथे तर सगळे गणपती असणारच। तर सुरुवात होती आपली श्री मयुरेश्वराच्या मोरगाव मंदिरापासून। आणि ह्या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत ना, ह्या मूर्त्या आलेल्या आहेत जयपूरवरनं। तर ही आहे इथली मयुरेश्वराची मूर्ती। आणि तुम्हाला माहिती आहे का, मी एका जागेपासून तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राचं दर्शन घडवते। तर तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू पहा। आणि आता आपण सेकंड मंदिराला आलेलो, मूर्तीपाशी आलेलो, जे की आपली सिद्धिविनायकाचं मूर्ती आहे। ही मूर्ती सिद्धटेकची आहे आणि ही मूर्ती जयपूरवरनं आलेली आहे। सगळ्या मूर्ती जर तुम्ही पाहिलात ना इथं, तर तुम्हाला त्याचा एक विशेष काय म्हणता येईल त्याला, हे दिसून येईल की बाबा सगळ्या मूर्तीमध्ये काहीतरी वेगळं पण आहे, जे की असतंच नेहमी। त्यानंतर ही आहे बल्लाळेश्वरच्या पाली गणपतीची मूर्ती। जशी तिथं आहे तशीच ॲक्युरेट इथं पण आहे, फक्त त्याचं सूक्ष्म स्वरूप आहे हे असं म्हणता येईल आपल्याला। त्यानंतर पुढं जर आपण आलो तर आपल्याकडे आहे श्री वरद महाडेची मूर्ती, महाड गणपतीची मूर्ती। आणि खरं तर मी या गणपतीला गेलेली आहे, त्यामुळं मला तिथली मूर्ती आणि इथली मूर्ती खूप सिमिलर वाटत आहे। त्यानंतर ही आहे आपली श्री चिंतामणी येथील थाऊर गणपतीची मूर्ती। आणि इथं अष्टविनायकाचं मंदिर लातूरमध्ये एकच आहे आणि हे याच उद्देशानं बांधलेलं आहे की बाबा लातूरमध्ये सगळे गणपती असावेत। त्यानंतर ही आहे श्री गिरिजात्मक लेण्याद्री मूर्ती। सॉरी, मला माहिती पण नाही, मी गेलेली नाही आहे या गणपतीला वगैरे। त्यानंतर ही आपली ओझरची श्री विघ्नेश्वर गणपतीची मूर्ती। आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की इथे जवळपास जेव्हा आपली संकट चतुर्थी असते तेव्हा
50,000 भाविकांच्या महिलांचं दर्शन होतं. आणि श्रावणमधल्या चतुर्थी किंवा अंगारका चतुर्थी वगैरे असते ना, त्यावेळेस जवळपास 1,00,000-1,50,000 लोकांची दर्शन इथं होतं. तर असं आपल्याला ह्याला छोटं मंदिर म्हणून जमणार नाही, खरं तर हे खूप मोठं मंदिर आहे. आणि हे लास्टला आहे आपलं श्री महागणपती रांजणगावचा, जिथं मी माझ्या पप्पांसोबत गेले होते, तिथल्या काही आठवणी आहेत. त्यानंतर हे आहे आपलं मेन गणपतीची मूर्ती, जी खूप अप्रतिम आहे आणि सुंदर आहे. मंत्रमुग्ध करणारं इथलं सगळं असं वातावरण आहे आणि एकदम भक्तिमय परिसर आहे. मंडळी, तुम्ही जे माझ्या मागं शिवलिंग पाहत आहात, हे तुमसे ना हो पाएगा. हे शिवलिंग तमिळनाडू येथील महामल्लीपुरम येथून आणण्यात आलेलं आहे. तर हे आहे आपल्या इथं श्री विष्णूची मूर्ती, जे की रामाचा अवतार आहे, कृष्णाचा अवतार आहे, आणखीन भरपूर जे अवतार आहेत मला माहिती नाही आहेत जास्त, पण हे ती मूर्ती आहे. आणि वरती आहे आपली सूर्याची देवता सरस्वती मातेचं मूर्ती. ह्याची पूजा वगैरे नित्यनेमाने केली जाते. त्यानंतर इथं आणखीन युनिक एक वेगळं पण म्हणजे इथं आहे नवग्रहाचं मंदिर, जे की आपले 9 ग्रह आहेत, त्या सगळ्या 9 ग्रह एका जागी पाहायला भेटणार आहेत. तर व्हिडिओमध्ये पुढं नक्की पहा. तर आपण आलेलो आहोत नवग्रह मंदिरामध्ये, जे की आपले ग्रह असतात ना पूर्ण. मला वाटतं हे सगळे ग्रह जर माझ्यावर मेहरबान झाले तर माझं चॅनल लवकरच चालेल. त्यामुळं आधी आपण या ग्रहांचं दर्शन घेऊ. हा आहे शुक्र ग्रह, त्यानंतर हा आहे आपला चंद्र ग्रह, मंगळ, राहू, ते नाव नाही आहे, केतू, त्याच्यानंतर गुरु आणि बुध. हे असे 9 ग्रह एका जागी आपल्याला जर कुठं पाहायला भेटणार असतील तर ते आपल्या लातूर येथील अष्टविनायक मंदिराच्या पाठीमागच्या साईडला. तर हे झालं इथलं. आता पुढं गेलात ना, विठ्ठल रुक्माईचं मंदिर पण आहे. तर जसं मी पाहते आता गेले काही दिवस, तर मंदिर जरी कुठलंही एका देवाचं असलं ना, तरी तिथं सगळे देव असतातच. आणि हे आपलं आहे आता विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, अष्टविनायकातला छोटासा भाग म्हणता येईल आपल्याला ह्याला. हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथलं दर्शन झालेलं आहे. आता बघूया पुढं काय आहे. जसं की आपण पाहतो मंदिरं तर आहेत. मंदिराच्या अंतर्गत फक्त मी गेल्याही व्हिडिओमध्ये सांगितल्यासारखं की फक्त भक्ती नाही तर त्याच्या माध्यमातून सामाजिक कार्यही भरपूर प्रमाणात होतात. तर आपल्या अष्टविनायकच्या माध्यमातून कमी प्राईजमध्ये लहान मुलांसाठी स्विमिंग पूलची सोय झालेली आहे. मुलींसाठी स्पेशल निशुल्क लायब्ररीची सोय आहे. याच्या अंतर्गत जेव्हा इथं उत्सवाचे कार्यक्रम असतात त्या अंतर्गत ब्लड डोनेशनचे कार्य होतात. तर या मंदिरामध्ये ना मला आज मदत केलेली आहे या दादानी. दादा, तुझं नाव काय? माझं नाव आदित्य आहे. मी लातूरमध्येच स्टार क्लासेसला शिकायला आहे 12वीला. खरं तर मी मम्मीला घेऊन आले होते आज, पण मम्मीला म्हणजे तेवढा चांगल्या प्रमाणे व्हिडिओ घेता येत नव्हता. त्यामुळं मला या दोघा दादांनी खूप मदत केली. धन्यवाद दादा. आणि आता मी सांगितलेल्या माहितीबद्दल काय सांगायचं आहे तुला? दीदीचं खूप अरे कहना क्या चाहते हो. चांगली माहिती सांगितली दीदीनं. तर तुम्ही दीदीच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करा तुम्ही. थँक्यू. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कोणता पार्ट आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा.